आंबेपूर कुर्डू जिल्हा परिषद मतदारसंघातून शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर रसिका राजा केणी या निवडणूक लढवत असल्याचे निश्चित झाले आहे, असे आमदार महेंद्र शेठ दळवी यांनी जाहीर केल्यानंतर मतदारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे। या पार्श्वभूमीवर रसिकाताई केणी यांना भरघोस मतांनी निवडून आणण्यासाठी पांडवादेवी येथे आंबेपूर जिल्हा परिषद मतदारसंघातील शिवसैनिकांच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी आमदार महेंद्र शेठ दळवी यांनी रसिका केणी या आंबेपूर जिल्हा परिषद मतदारसंघातून बहुमतांनी निवडून येतील आणि महिलांच्या हिताच्या योजनांचा लाभ महिलांना मिळवून देतील असा विश्वास व्यक्त केला। तर आमदार महेंद्र शेठ दळवींसह मोठ्या संख्येत उपस्थित असलेल्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषदेवर भगवा फडकून रसिकाताई केणी यांना निवडून आणण्याचा निर्धार करत रसिकाताई तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है अशा घोषणा देत आढावा बैठक पार पडली। या प्रसंगी कोणी स्वतःला डॉन समजत असेल पण आम्ही पण डॉनच आहोत हे वेळ आल्यावर दाखवून देऊ असे बैठकी प्रसंगी बोलताना सांगितले। तर रसिकाताई केणी यांनी जिल्हा प्रमुख राजाबाई केणी यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला। या आढावा बैठकीत पोयनाड मेडेकार श्रीगाव या विभागातील ग्रामस्थ कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने शिवसेनेत जाहीर पक्ष प्रवेश केलाय। यावेळी आमदार महेंद्र शेठ दळवी, कामगार नेते दीपक रानवडे, दिलीप भोईर, जिल्हा प्रमुख राजाबाई केणी, रसिकाताई केणी, संजीवनीताई नाईक, भाग्यता पाटील, शैलेश पाटील, मना पाटील, रेश्मा जोशी, जीवन पाटील, स्वप्नील म्हात्रे आदी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आंधळे बहिरे असं काय माझं व्यक्तिगत हे नाही आहे, पण एकंदर आता ज्या निवडणुका येऊ घातल्यात त्या मागच्या झाल्यात, लोकसभेच्या निवडणुकीमध्ये रायगड जिल्ह्यामध्ये कार्यकारी नियुक्ती करून मग बाकीची चर्चा केली जाते। विधानसभेला देखील कार्यकारिणी निवडणूक त्याची चर्चा केली जाते, कोर कमिटी याचा अर्थ। पण जिल्हा परिषद निवडणूक मागच्या नगरपालिकेच्या निवडणूक कोर कमिटी झालीच नाही आहे आणि म्हणून मी सांगितलं की रायगड जिल्हा शून्याचा जिल्हा आहे म्हणून बाकी व्यक्तिगत भाषण करताना जसं आपण मराठीत बोलत होतो ना की सगळं कोण डोळ्यावर हात ठेवतो, कोण कानावर ठेवतो, कोण तोंडात ठेवतं, पण आंधळे बहिरे आणि मुके असं भूमिका घेऊ नये अशी माझी त्याची मागची उद्देश आहे। जबरदस्त राजा केणी आहे, आमचा जिल्हा प्रमुख आहे आणि खरं त्याचे कर्तृत्व बघितलं तसं छोटंसं शून्याचा राजाही शून्यात आलेला आहे, माझी काय तशीच आहे। त्रिकूट एकत्र आहे आणि पक्षाचा आदेश किंवा आशीर्वाद नक्की आहे। आमचे शैलेशजी या ठिकाणी, दीपकजी आहेत, एक चांगली फळी खरं अर्थाने विधानसभा मतदारसंघ आहे किंवा जिल्ह्यामध्ये आहे। बरेचशा मतदारसंघामध्ये देखील चांगल्या आता मध्यंतरी गेलेले काही नेते पुढे पक्षामध्ये येत आहेत। जे चित्र आता उभं राहते रायगड जिल्ह्यामध्ये ते खऱ्या अर्थाने समर्थाने निश्चित आहे। त्यामुळे येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये शिवसेना पक्ष नंबर 1 चा आहे। मित्रांनो, जे कोणी सांगतात की हा आमचा मतदारसंघ बालेकिल्ला आहे, बालेकिल्ला होता, परंतु मी माझं त्याला सांगणं आहे की तो बालेकिल्ला शेतकरी कामगार पक्षाच्या जयंत पाटलांचा बालेकिल्ला होता। कारण जयंत पाटलांच्या जीवावर तुम्ही या ग्रामपंचायत सदस्य झालात, जयंत पाटलांच्या जीवावर तुम्ही पंचायत समिती सदस्य झालात, जयंत पाटलांच्या जीवावर तुम्ही सभापती झालात, जिल्हा परिषद अध्यक्ष झालात, अर्थ बांधकाम सभापती झालात आणि आमदार सुद्धा झालात। ते जयंत पाटलांच्या पुण्यावर तुम्ही झालेला आहात। त्यामुळे तुम्ही हा बालेकिल्ला आंबेपूर जिल्हा परिषद मतदारसंघ आमचा आहे हा सांगण्याचा तुमचा अधिकार। आज माझं या मतदारसंघातील सर्व जनतेला आव्हान आहे, कारण आजपर्यंत हा मतदारसंघ काय कोणाचा जाहीरदारी नाही की हा मतदारसंघ आमचाच आहे, आम्हीच लढवणार, आमची सिटिंग सीट आहे। या जनतेने आता